रामकृष्ण हरी. माऊलींना विचारलं, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, मग आम्हाला भगवंताला प्राप्त करायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही अगदी जवळचा कुठला तरी मार्ग सांगा. यावर माऊली उत्तर देतात, भावेविन देव न कळे निसंदेह. तुमच्या मनामध्ये भाव असेल तर तुम्हाला परमेश्वर भेटून जाईल. कठीण पाषाणावर चंद्रबिंब दिसत नाही, निर्मल पवित्र पारदर्शक जलप्रवाहात मात्र ते ठळकपणे दिसतं. तसेच आसक्त भोगी मनात ईश्वर अनुरागाचा भाव चंद्र कधी पाहू शकत नाहीत. तो निर्मल भाव साधकाच्या मनात दिसून येतो. या भावाचे कृतिशील परिवर्तन म्हणजेच माऊली याला उत्कट भक्ती असं म्हणतात. आणि या उत्कट भक्तीने सहजासहजी ईश्वर प्राप्ती होते असंही माऊली सांगतात. भगवान कृष्णाने भक्त अर्जुनाला गीतेत सांगितलं, वेद पठनाने तपाने दानाने अथवा कोणत्याही यज्ञाने शक्य नाही पाहणे जे विश्वरूप तू पाहिले. अर्जुना, तू कुठलंही तप योग याग विधी काहीच केलं नाहीस, तरीसुद्धा हे विश्वरूप मी तुला दाखवतोय. याचा अर्थ तुझ्यामध्ये मनामध्ये माझ्याविषयी जो भाव प्रकट झालेला आहे, त्या भावाचं सहजासहजी दिलेलं हे उत्तर म्हणजे हे माझं विश्वरूप तू बघून घे. मग माऊली सांगतात की यासाठी दुसरा एक मार्ग आहे, गुरुविन अनुभव कैसा कळेल. माऊली म्हणतात की तुम्ही जर गुरु केला, सद्गुरू केला, तरच तुम्हाला हा भाव कळेल किंवा तुम्ही त्याच्याशी एकरूप व्हाल. जयास वाटे मोक्ष व्हावा, तेने सद्गुरू करावा, सद्गुरुविन मोक्ष पावावा, हे कल्पांतीन घडे कदापिही नाही. म्हणजे शिष्याने सद्गुरूकडून त्याच्या अनुभवावरून देवाची प्रचिती घ्यावी. सर्वसामान्य आस्तिक मनुष्य देव आहे असं मानतात, परंतु देव कुठं आहे याबद्दल तो सतत साशंक पद्धतीनं राहत असतो किंवा त्याला संशय सतत असतो की दोन म्हणं नेहमी द्वंद्व अवस्था असते की खरंच देव आहे की नाही. अस्तीच्या देही मासाचा डोळा, पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा. म्हणून सद्गुरू करावा. सद्गुरू शिष्याला देव हा आपल्या हृदयी चैतन्य रूपाने आत्मरूपाने आहे याची जाणीव करून देतो. म्हणून सद्गुरू हवा. शाश्वत चैतन्य परमेश्वराची अंतःकरणपूर्वक भक्ती करण्यास जाणीवपूर्वक सतत परिश्रम करावे लागतात. याला माऊली तप असं म्हणतात. म्हणून माऊली सांगते, तप केल्याशिवाय दैवत प्राप्त होत नाही आणि हिताची गुजगोष्ट केवळ सद्गुरूच सांगतात. म्हणून माऊली म्हणतात की तुम्हाला ज्यावेळेला सद्गुरू तुम्ही कराल आणि सद्गुरूची अनुभूती घ्याल, त्यावेळेला सद्गुरू तुम्हाला तो परमेश्वर अंतर्मनामध्ये तुमच्या प्रकट करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. याचा अर्थ ज्ञानदेवानी स्वतःच्या जीवनातील अनुभव दाखला दिलेला आहे. स्वतः ज्ञानदेव एका अभंगाद्वारे आपल्याला सांगतात की ज्ञानदेवांचा गुरु निवृत्तीनाथ यांच्यामुळंच मी उद्धारलो, यांच्यामुळंच मी हे सगळं करू शकतो. ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे, आता उद्धरलो गुरुकृपे. म्हणून गुरुचं स्थान आपल्या संसारामध्ये खूप मोठं आहे. म्हणून सद्गुरू करून घ्यावा. सद्गुरू वाचवणं सापडेना सोय,
धरावे ते पाय आदी आदी.